नमस्कार. गणेशोत्सव हा हिंदूंचा अत्यंत मोठा उत्सव आहे. या उत्सवामध्ये श्रद्धेनं गणेश मूर्तीचं विधिवत पूजन केलं जातं. या गणेश मूर्तीचं विसर्जन करणं हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. परंतु जलप्रदूषण होतं असे खूप मोठे आवीव उठवली जाते. वस्तुतः मी शासनाच्या IIT सारख्या संस्थांच्या अनेक पाण्याच्या टेस्टिंगचा अहवाल केला, अभ्यास केला, तर मला असं आढळलं की गणेश मूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होतं असं कुठेही अहवालात नाहीये, कुठलाही पुरावा नाहीये. मग असं का केलं जातं? वस्तुतः जलप्रदूषण हे जलामध्ये गटारी, मैला मिश्रित पाणी हे थेट सोडल्यामुळे खऱ्या अर्थानं जलप्रदूषण होतं. ते 24 घंटे वर्षभर सोडलं जातं, परंतु त्याच्याबद्दल फारशी उपाययोजना केली जात नाही. आणि इथं असं म्हणून हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला जातो. दुसऱ्या बाजूला अनेक नास्तिकवादी मंडळी गणपती मूर्तीचं विसर्जन करू नका, मूर्ती दान द्या म्हणून ह्या मूर्ती घेतात. आजवर असं लक्षात आलेलं आहे या मूर्ती कशाही फेकल्या जातात, खाणीमध्ये खड्डा बुजवण्यासाठी वापरले जातात. हे धक्कादायक आहे. हिंदूंच्या भावना दुखावणारं हा गुन्हा होऊ शकतो या गोष्टीवर. या पार्श्वभूमीवर मी दत्तात्रय पिसे, अधिवक्ता श्री सतीश गाजूल सरांच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, माननीय महापालिका आयुक्त यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे आणि अशी घटना होऊ नये यासाठी लक्ष देण्याबद्दल त्यांना मी विनंती केलेली आहे. मी आशा करतो की असे प्रसंग या संदर्भात टाळले जातील, अन्यथा आम्हाला कोर्टामध्ये जाऊन याबद्दल दाद मागावी लागेल. नमस्कार.